सर्वांना नमस्कार. माननीय राज्य निवडणूक आयोगामार्फत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेलाच आहे. 10 तारखेला नामनिर्देशन पत्र भरण्याची तयारी देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 18 नगर परिषदा आणि नगरपंचायती याच्यामध्ये हा निवडणुकीचा कार्यक्रम आपण घेत आहोत. त्या अनुषंगाने आरओ एआरओची नेमणूक असेल आणि इतरही सर्व त्यांच्या लेवलची पत्रकार परिषद, पॉलिटिकल पार्टीजची बैठक या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. सीयूबीयूंची देखील सगळीकडे व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान केंद्र सुसज्ज आहेत याची 100% तपासणी करण्यात आलेली आहे आणि मतदान केंद्राच्या निहाय याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि सर्व प्रकारची जी SST, FST, VVT, MCMC अशा प्रकारच्या सगळ्या कमिटी ज्या आपण स्थापन करतो त्या सगळ्या कमिट्या देखील स्थापन करण्यात आलेल्या आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई जी करणं अपेक्षित असतं, बंधपत्र लिहून घेणे, त्याच्यानंतर समन्स आणि वॉरंट्स बजावणे आणि हद्दपारीची कारवाई असेल तर त्या सगळ्या कारवाया देखील करण्यात येत आहेत. त्यानंतर अवैध दारू विक्री आणि अवैध दारू निर्मिती याच्यावरती देखील कारवाया करण्यात येत आहेत. शस्त्र जमा करण्याबाबतची देखील कारवाई पोलिसांच्या मार्फत करण्यात येत आहे. अशा प्रकारे निवडणुकांची 100% संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. दुबार मतदारांबाबत देखील कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेणे याबाबत देखील तयारी करण्यात आलेली आहे. सर्व ARO आणि RO यांची बैठक घेण्यात आलेली आहे, ट्रेनिंग सेशन घेण्यात आलेली आहेत आणि सर्व प्रकारची तयारी करून या सर्व निवडणुका ह्या पारदर्शक आणि शांततामय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. हद्दबंदीची कारवाई किती लोकांवर करण्यात आलेली आहे? इथून किती लोकांना हद्दपार करण्यात आलेला आहे? हद्दपारी बाबत पोलीस प्रशासन आणि SDO यांच्या लेवलला बैठक घेण्यात आलेली आहे आणि संपूर्ण जे प्रलंबित प्रकरण आहेत ते देखील निकाली काढण्यात आलेले आहेत.